गाईज, आरतीज किचन मध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत गावरान खिचडी। चला, अगदी सोप्या पद्धतीत बनवणार आहोत। जे घरात आहे त्याच वस्तूंनी आपण बनवणार आहोत। चला कृती करूया। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले, तांदूळ, मुगाची मसुराची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, लाल मसाला, चवीनुसार मीठ, हिंग, जिरे, मोहरी आणि तिखवूया। आपण गॅस चालू करून घेऊया। पातेलं गॅसवर ठेवूया। त्याच्यात आपण जेवढं हवे तेवढं तेल टाकूया। आपण जेवढं हवं तुम्हाला तेवढं तेल टाका। मी 2 पळ्या टाकलेले आहे, अजून घेतले मी। आता आपण जरा तेल तापून घेऊया। तेल तापलं का त्याच्यानंतर आपण मोहरी टाकूया। मोहरी घेतली टाकूया। मोहरी टाकून घेतलेली आपण। आता आपण जे जिरं घेतलेलं होतं ते टाकून घेऊया। जिरं पण हे झालेलं आहे। आपण कांदा कापून घेतलेला होता तो टाकूया। उभं चिरून घेतलेला आहे, कांदा पण टाकून घेतलेला आहे। तो वरतून आपण कढीपत्ता टाकूया। एकजीव करून घेऊया। बघा, कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे मस्तपैकी। छानपैकी कांदा मोकळा झालेला आहे। छानपैकी आपला कांदा परततोय। छानपैकी आपण लाल करून घ्यायचा। गावरान खिचडी आपण बनवतोय। छानपैकी थोडासा सॉफ्ट झाला का मग आपण टोमॅटो टाकून घेऊया। कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे। आता आपण टोमॅटो कापून घेतलेला तो टाकूया। टोमॅटो पण सॉफ्ट करून घेऊया आपण। झटपट गावरान खिचडी आपण बनवतोय। आता आपण टोमॅटो जरा चांगला फ्राय करून घेऊया। हे बघा गाईस, कांदा आणि टोमॅटो आपला मस्त फ्राय झालेला आहे। आता आपण मसाले घेतलेले ते टाकूया। लाल मिरची पावडर, हळद, हिंग, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। मसाला तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढं तुम्ही टाकू शकता। मला स्पायसी आवडतं म्हणून मी मसाला जरा जास्त टाकलेला आहे। छानपैकी मसाला आपण फ्राय करून घेऊया। छानपैकी फ्राय करून घेऊया। आपला मसाला मस्त फ्राय झालेला आहे। आता आपण ती स्वच्छ मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे ती टाकूया। टाकली आपण थोडंसं आपण मुगाच्या डाळीला फ्राय करून घेऊया। मस्त मुगाची डाळ पण आपली फ्राय झालेली छानपैकी। बघा, तेल साईडला आपलं येतंय फ्राय झालेले। आपण आता ते स्वच्छ तांदूळ घेतलेले धुवून ते टाकूया। ते पण टाकले आपण। आता आपण एकजीव करून हलवून घेऊया सगळं। आपली गावरान खिचडी स्वच्छ थोडस मस्त छानपैकी एकजीव करून घेऊया। 5 मिनिटं थोडंसं आपण ठेवूया, झाकण ठेवू। त्याच्यानंतर आपण झाकण ठेवूया। त्याच्यानंतर आपण पाणी ओतूया त्याच्यात।
एक आपण 5 मिनिटं झाकण काढलेलं आहे. आता आपण त्याच्यात हवेनुसार पाणी टाकू शकताय तुम्ही. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाका तुम्ही. हे बघा छानपैकी आपल्या खिचडीला पण कलर मस्त आलेला आहे. हे बघा आता आपण धोबड कोथिंबीर कापलेली होती ती टाकूया. आपली गावरान खिचडी असल्यामुळं आपण कोथिंबीर आपण टाकलेली आहे. आता आपण मिनी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार ओतू शकताय. आपल्या खिचडीला कलर पण किती सुंदर आलेला आहे. आता आपण उकळी याची वाट बघूया. आपल्या खिचडीला उकळी आलेली आहे. आता आपण कमी गॅसवर ठेवूया आणि झाकण ठेवूया त्याच्यावर. मस्त आपली खिचडी वाफेवर शिजेल. काय आपला भात झालेला आहे. आता बघा छानपैकी. आता आपण गॅस बंद करूया. छान कलर पण आलेला आहे. आपला गावरान भात झालेला आहे. आता आपण हे बाउलमध्ये काढूया. बघा बाउल पण घेतलेलं आहे. छानपैकी काढून घेऊया. भात रेडी झालेला आहे. सर्व करून घेतलेला आहे. भातासंग आता आपण कांदा ठेवूया. छानपैकी कांदा ठेवलेला आहे. थोडंसं आपण गावरान लोणचं ठेवूया. लोणचं छानपैकी आपला भात पुन्हा रेडी आहे. बघू शकता किती सुंदर दिसतोय. कलर पण छान आलेला आहे. आपला भात छानपैकी तयार झालेला आहे. आपण कांदा पण घेतलेला आहे. लोणचं पण ठेवलेलं आहे. बघा छानपैकी कलर पण आलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.